यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी आधी बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये किती पैसे खाल्ले ते सांगा। बॉडी बॅग घोटाळ्याच्या चौकशीची मागणी आधी करा। प्रतापराव जाधवांचा संजय राऊतांवर पलटवार। संजय राऊतांनी कोरोनाच्या काळामध्ये उबाटा गटाच्या ताब्यामध्ये असलेल्या महानगरपालिकेमध्ये मेलेल्या मुर्द्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा जो प्रकार झाला त्याची चौकशी त्यांनी मागायला पाहिजे होती। राज्यातील एक मंत्री नाही तर अख्खं मंत्रिमंडळ भ्रष्टाचारी, शासकीय समितीद्वारे राज्यातील तिजोरी लुटण्याचं काम सुरू। राऊतांच्या सावंतांवरील आरोपानंतर नाना पटोलेंचाही हल्लाबोल। एक मंत्री नाही, सगळेच मंत्रिमंडळ त्याला हे भ्रष्टाचारी मंत्रिमंडळ आहे हे आपल्याला म्हणता येईल। त्यांनी एक शासकीय समिती तयार केलेली आहे आणि तिचं काम आहे की राज्यातल्या डेव्हलपमेंटचं नियोजन करणं। त्यांनी कुठलंही नियोजन केलं नाही, उलट राज्याची तिजोरी लुटायचं काम करतात। अजित पवार यांनी ढेरीवरून केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर। अजित पवारांचा फोटो ट्विट। मला वाटलं तुम्ही व्यायाम करून 6 पॅक बनवले असतील। आव्हाडांचा अजित पवारांना खोचक टोला। उन्होंने भरे पत्रकार परिषद में मैं जब पवार साहब के बाजू में खड़ा रह के भीग रहा था तो उन्होंने कहा भीगा तो भीगा, उसका पेट कितना दिख रहा था। अभी मेरे पेट से उनको क्या तकलीफ है। फिर जब उनका फोटो आया इतने बड़े पेट का तो मैंने वो डाल दिया। राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलिक नागपूरला रवाना। उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला मलिक उपस्थित राहण्याची शक्यता। नेहरूंच्या चुकांमुळे पीओके निर्माण झालं। सैन्य जिंकत होते तेव्हा नेहरू यूएनला गेले। त्यांनी चुका केल्या नसत्या तर पीओके आज भारताचा भाग असता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल। बड़ी गलतियां जो पंडित जवाहरलाल नेहरू के प्रधानमंत्री काल में हुई, उनके लिए गए निर्णयों से हुई। इसके कारण सालों तक कश्मीर ने सहन करना पड़ा। अगर सीज फायर 3 दिन लेट होता तो पाक ऑक्युपाई कश्मीर आज भारत का हिस्सा। जम्मू काश्मीरसाठी 7 विधानसभेच्या जागा वाढवणार। काश्मीरी पंडित आणि पाकव्याप्त काश्मीरसाठी 3 जागा नामनिर्देशित करण्याची तरतूद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेमध्ये घोषणा। जम्मू में पहले 37 सीटें थी, 37 सीटें थी। ये भी न्याय का सवाल है। जम्मू में पहले 37 सीटें थी, अब 43 हुई है, 43 हुई है। कश्मीर में पहले 46 थी, अब 47 हुई है। और पाक ऑक्युपाई कश्मीर की 24 सीटें, क्योंकि वो हमारा है, हमने रिजर्व रखी है। जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये अदानींची 15व्या स्थानी झेप। गौतम अदानींची रेकॉर्ड ब्रेक कमाई। एका दिवसामध्ये कमावले $12.3 अब्ज। अदानींच्या कंपन्यांच्या शेअरची उसळी तब्बल 20%वर। तेलंगणाचे होणारे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्लीमध्ये घेतली माणिकराव ठाकरेंची भेट। माणिकराव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये तेलंगणाचे प्रभारी म्हणून पाहिलं होतं काम। धनगर आरक्षणासंदर्भात 8 तारखेला हायकोर्टात सुनावणी। डिसेंबर अखेरीस निकालाची अपेक्षा। सुनावणीला गोपीचंद पडळकर हजर राहणार।